ओम श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच जीवनामध्ये तुम्हाला उत्साह निर्माण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा। याने लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओज मिळतील। आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, आज तुम्हाला गोड बातमी मिळणार आहे, त्यासाठी नक्कीच तयार राहा आणि हा संदेश 20 मिनिटे नक्कीच ऐका आणि तुम्हाला अनुभव नक्कीच मिळणार आहे, म्हणून ऐकत राहा आणि शेवटपर्यंत ऐका। स्वामी समर्थांकडे आपण एकच प्रार्थना करायची आहे, हे भगवंता, तुमच्या चरणी माझे मस्तक टेकवतो, तुमची कृपा सदैव माझ्यावर राहो, माझे मन शुद्ध आणि पवित्र ठेवा आणि मला योग्य मार्गावर चालण्याची ताकद द्या। जीवनातील सर्व संकटे आणि अडचणी दूर करा आणि मला नेहमी शांतता व आनंद द्या। तुमच्या आशीर्वादाने माझे कुटुंब आणि मित्र सुखी राहू देत आणि माझ्या हातून सदैव चांगले कर्म घडू देत। तुमच्यावर माझी अखंड श्रद्धा आणि विश्वास ठेवण्याची शक्ती मला द्या आणि तुमच्या प्रेमात सदैव पुढे जाऊ दे असा आशीर्वाद मला तुम्ही नक्कीच द्या। स्वामी समर्था, मला तुमचा आशीर्वाद आणि तुम्ही माझ्या पाठीशी एवढंच मला हवंय, बाकी काही नाही। म्हणून स्वामी त्याला सांगतात, बाळा, आज मी तुला माझा आशीर्वाद देत आहे आणि माझी ऊर्जा मी तुझ्यात नक्कीच पाठवत आहे, याचा तुला नक्कीच उपयोग होणार आहे आणि तुमच्या मनातील आज सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे आणि लवकरच तुम्हाला एक चांगली बातमीही मिळणार आहे, असे स्वामी आपल्याला संबोध करत आहेत आणि स्वामी आपल्याला सांगत आहेत। म्हणून स्वामींकडे आपण नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे। म्हणून मित्रांनो, या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा। स्वामी चरणाची धरावी कास, देहादिक प्रपंचात न व्हावे उदास, ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले त्याचे कल्याण स्वामींनी नक्कीच केले आहे। म्हणून देवा, सरू दे माझे मी पण, तुझ्या दर्शनी उजळो आमचे जीवन, नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण, सदैव राहो ओठांवरती तुझीच रे गुणगाथा, हे माझ्या स्वामीनाथा। स्वामी आपल्याला म्हणत आहेत, जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला तुम्हाला मिळणार आहेत आणि जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात पूर्णपणे बदलून जात असतात। म्हणून जगण्याच्या स्पर्धेत हे शिकायचे असते की जिंकला तर आवरता आलं पाहिजे आणि हरला तर सावरता आलं पाहिजे। हे ज्याला जमलं तो जीवन जगायला नक्कीच समजून जातो आणि आम्ही तुम्हास काय द्यावे, तुम्हीच आम्हास कायम तुमच्या ऋणात राहू द्या माऊली, असेच आशीर्वाद मागलो सेवेकरी आम्ही आणि कार्याचा ध्यास घेऊ द्या, अशी शक्ती आम्हाला तुम्ही द्या, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। मित्रांनो, मन कसं असते, ज्याला सगळे समजते पण निर्णय घेऊ शकत नाही ते आपले मन असते। सगळे सुखदुःख स्वतःजवळ साठवून ठेवते ते आपले मन असते। कित्येक मान अपमान सहन करून ते पचवते ते आपले मन असते। कुणावर तरी जीवापाड स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते ते आपले मन असते। जीवापाड प्रेम करून कुणाला तरी भीतीने किंवा काही अडचणीमुळे व्यक्त होऊ शकत नाही ते मन असते। आणि मारापेक्षा एखाद्याचे टोचून बोलणे ज्याला जास्त लागते ते आपले मन असते। म्हणून लोक म्हणतात, मनात एक आणि तोंडावर एक, हो, हे खरंच असते, कारण ते मन असते। म्हणून मित्रांनो, प्रत्येकाचे मन हे वेगवेगळे असते। स्वामी म्हणतात, मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे, तो कुठल्या झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने झाडला जातो। आता हा कचरा कुठला, तर पहिला मीपणा, दुसरा अहंकार, तिसरा गर्व, वासना, काम, क्रोध, लोभ, मत्सर, हे सर्व आपण आपल्या मनातून पूर्णपणे नाहीसे केलं पाहिजे, तरच आपलं मन चांगल्या रीतीने काम करू शकेल आणि आपण चांगली कामे पार पाडूही शकू। म्हणून चालता चालता कधीतरी थेट लागणारच, जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच, ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं, दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं, दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं, आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं, यालाच आपण जगणं असे म्हणतो। म्हणून चेहऱ्यावरील तेज हे तुमच्या अंतकरणातील विचारांवर अवलंबून असते। मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो। मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवत असतात
आणि माणूस त्याप्रमाणे सुंदर बनतही असतो. म्हणून आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात. ती टळलेली संकटे म्हणजेच आपल्या स्वामी समर्थांची कृपा आहे. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मने जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे आपली माणुसकी आहे आणि ती माणुसकी आपल्याला जगता आली पाहिजे. स्वतःची किंमत तुम्ही आयुष्यामध्ये नक्कीच करायला शिका. जीवनात आपण खूप वेळा पडतो, हरतो. कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्यात, म्हणून तुमची किंमत कधी कमी होत नाही. तुम्ही खूप अनमोल आहात, ही गोष्ट कधी विसरू नका. एक लक्षात ठेवा, जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब कधीच करू नका. कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन. ते आनंदाने आणि सुखात आपल्याला नक्कीच जगायचे आहे. ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच, लोणी प्रगट करण्यासाठी ताक घुसळावे लागते, अगदी तसेच नामातच सर्व कृपा दडलेली आहे. या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर तुम्हाला स्वामी समर्थांचे नामस्मरण हे नक्कीच करायला लागेल. तेव्हाच तुम्हाला हे अनुभवायला मिळणार आहे. आणि आपली काळजी करणाऱ्या माणसाला कधी गमावू नका. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की शिंपले गोळा करण्याच्या नादात मोती मात्र राहून गेला. खरा आनंद सुख सोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसऱ्यांनी केलेल्या स्तुतीमुळे होत नाही, तर आपल्या हातून काही लक्षात ठेवण्यासारखे सुकृत झाले तरच होत असतो, हे मात्र निश्चित. म्हणून आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी नक्कीच आपल्याला फायदा होत असतो. म्हणून मित्रांनो, पैसा व रंग पाहून मनुष्याचा स्वभाव शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधेपणाने आपल्याला भेटत असतात. म्हणून एकदा मदतीचा हात पुढे करून पाहायला हरकत नाही. पण समोरचा अहंकार सोडायला तयार नसेल तर त्याला वळून पाहणेही टाळले पाहिजे. म्हणून आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काही अजिबात कमी पडणार नाही. आणि जो संपत्ती बाळगतो पण तिचा उपभोग घेत नाही, त्याची गत सोने पाठीवरून वाहून नेणाऱ्या गाढवासारखी असते. म्हणून आपल्याकडे जी संपत्ती आहे त्याचा उपभोग घ्यायला तुम्ही नक्कीच शिकले पाहिजे. आणि नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला नक्कीच शिकत असतो. स्वामी म्हणतात, ज्या लोकांसाठी तुम्ही महत्वाचे नाहीत त्या लोकांपासून पुढे निघून जा. तिथे थांबून त्यांच्या आणि स्वतःच्या सुखाला दुःखाचे रूप कधीच तुम्ही देऊ नका. म्हणून माणसं जोडताना एक लक्षात असू द्या, सर्व झाडांनी फक्त दिलेच पाहिजे असं नाही, तर काही झाडं सावलीसाठी राखून ठेवावी लागत असतात. तशीच तुमच्याकडं चांगली माणसं तुम्ही राखून ठेवली पाहिजेत, हे मात्र निश्चित. आणि कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतकी सुंदर कर्म या जगात कोणते असू शकत नाही. म्हणून कोणाला ठेस पोहोचेल असे कधीही बोलू नका आणि एवढा संयम ठेवायला शिकवा स्वामी की कितीही झालं तरी वाईट वाटलं नाही पाहिजे आणि वाईट आमच्यासोबत झालं नाही पाहिजे. अद्भुत आहे तुमची माया, सदैव राहो तुमची छत्रछाया. अक्कलकोटी आहे तुमचा निवास, तुमच्या कृपेने सुखी होतो आमचा जीवन प्रवास. म्हणून कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होत जातो. आणि जे दुसऱ्यांसाठी जगतात ते जर खऱ्या अर्थाने जिवंत असतात. बाकीचे जिवंत असूनही मेल्यासारखे मात्र नक्कीच असतात. आणि आळस हा माणसाच्या प्रत्येक चांगल्या कामाचा आड येणारा प्रबळ शत्रू आहे आणि तो शत्रू आपण दूर केला पाहिजे. आणि आपण जीवनामध्ये आळस कधीच नाही केला पाहिजे. जर तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुमच्यावर भरपूर वाईट वेळ येणार आहे. कारण गरज नसलेल्या वस्तू जर घेतल्या तर गरजेच्या वेळी तो पैसा तुम्हाला नक्कीच कामाला येणार नाही. आणि जे आज तुम्ही वागताय ना ते उद्या तुमच्या सोबतही वागलं जाईल. आणि जो त्रास आज तुम्ही दुसऱ्याला देताय तोच त्रास उद्या तुमच्या वाट्यालाही येईल. म्हणून विषय कर्माचा आहे, ते धर्म सुद्धा हजर मात्र नक्कीच असतो. आणि आयुष्य तुमचं आहे, संघर्ष तुम्हालाच करायचा आहे. बाकीचे फक्त मजा बघणार. तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा आणि तेवढंच काम तुम्ही करायला शिका. जीवनात इतके व्यस्त राहा की पश्चाताप, भीती, दुःख आणि द्वेषासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे. कारण जीवनात नेहमी रिकामा माणूसच सर्वात जास्त दुःखी होत असतो. आणि जेवढी वाट तू पाहिलेली आहेस, वेळ आली की तुला इतके मिळणार की तू सांभाळू शकणार नाहीस. पण तोपर्यंत थोडा धीर धर आणि तुला सर्व काही देण्यासाठी आम्ही तयार होणार आहोत. म्हणून श्रीमंतीच्या यादीत नाव नाही आलं तरी चालेल, पण माणुसकीच्या यादीत
आपलं नाव पहिल्या स्थानी झळकलेच पाहिजे हे मात्र निश्चित. आणि ती झळकले की आपण जीवन चांगल्या प्रकारे जगलो हा आपला त्याचा अर्थ होतो. आणि मित्रांनो, आपल्याला आयुष्यात खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून आपल्या निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच नक्कीच प्रेमाने सांभाळा. मग ती वस्तू असो किंवा आपली माणसं असो. कधी कधी शांत राहणं हे सगळ्यात मोठं उत्तर असतं. कारण अयोग्य शब्द, कर्मात अडथळे आपल्या आणत असतात. आणि आपल्यासाठी एखादी व्यक्ती खरंच तळमळ करत असेल तर आपण भाग्यवान आहोत. कारण आजकालच्या दुनियेत सगळी नाती तर स्वार्थासाठी जोडली जात आहेत. आणि आपल्याला तळमळ करणारी व्यक्ती या जगामध्ये सापडणं नशिकत मुश्किल आहे. आणि ती व्यक्ती सापडणं म्हणजे हिऱ्या शोधणं असं झालं. म्हणून विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असते. आणि माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी फक्त ठराविक ठिकाणी जन्म घेत असते. व माणुसकी जेथे जन्म घेते ना तिथे परमेश्वराचे वास्तव हे पूर्णपणे टिकून राहते आणि परमेश्वर तेथे वास्तव्यात असतात. म्हणून समोरच्याशी कसे वागावे हे ज्या लोकांना समजत नाही अशा माणसांसमोर गप्प राहिलेलं बरं असते. कारण अशा माणसांमुळे आपले विचार पूर्णपणे मलिन आणि खराब होऊन जात असतात. माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर आपल्याकडे जे दिवस उरलेले आहेत ना ते आनंदाने घालवायला नक्कीच जन्माला आलोय. आणि ते आपल्याला सार्थक करायचं सुद्धा आहे. म्हणून जोपर्यंत सर्व काही ठीक चालू आहे तोपर्यंत देवाला दुरूनच हात जोडावेत. आणि थोडंसं कमी पडायला लागलं की देवळात जाऊन नारळ फोडतात. असं तुम्ही कधीच वागू नका. देवाला फक्त निर्मळ मनाने भक्ती करा आणि दररोज देवाचं दर्शन नक्कीच घ्या आणि नामस्मरणही नक्कीच करा. म्हणून सत्य काय आणि असत्य काय याची खात्री झाल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. केवळ खूप मोठा समूह एखाद्या मताचा पुरस्कार करतो म्हणून कोणतेही मत वा सिद्धांत कधीच तुम्ही आयुष्यामध्ये स्वीकारू नका. मित्रांनो, कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातील माणसं परत येतात. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही आणि मीपणा सोडल्याशिवाय माणसं कधी जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य आपले कधीच घडू शकत नाही. म्हणून हा जन्म पुन्हा नाही, ही नातीही पुन्हा नाहीत. म्हणूनच जर कोणी तोडणारे असतील तर तुम्ही जोडणारे व्हा. कोणी रुसणारे असतील तर तुम्ही मनवणारे व्हा. कोणाच्या आयुष्यात तुम्ही गेलात तर त्यांच्या आयुष्यातलं सौंदर्य तुम्ही नक्कीच व्हा. म्हणून माणूस कधीही आपण समोरच्याशी कसं वागलो ते पाहत नाही, पण समोरचा आपल्याशी कसं वागत आहे ते नेहमी आपण लक्षात ठेवत असतो. आणि तुम्ही दानशूर जरी असला तरी चुकीच्या मार्गाने धन कमावले तर त्याला त्याचे फळ भोगावेच लागत असते. आणि माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करत असतो. आणि देवा, फक्त रक्षाबंधनालाच नाही तर भरपूर काही वेळेस आमच्या बहिणीची रक्षा कर. कारण आता वातावरण खूप खराब चाललं आहे आणि हे कलियुगात माणसं खूप खराब झालेली आहेत. म्हणून सर्वांचं रक्षण कर हीच तुमच्या चरणी प्रार्थना. मानसिक शांती असेल तर सर्व काही छान वाटते, नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागते. शरीर सुंदर असो किंवा नसो पण शब्द सुंदर असले पाहिजेत. कारण लोक चेहरा विसरतात, शब्दांना विसरत नाही हे मात्र निश्चित. आणि बहुरूप्याने कितीही सोंग घेतली तरी त्याचा मूळ स्वभाव काही बदलत नाही. जसं की तळ्याच्या काठावर बसलेला बगळा जरी ध्यानस्थ वाटत असला तरी त्याचे लक्ष हे तळ्यातील माशांवर असतो. म्हणून ढोंगी नाटकी लोक असतात, एक वागतात आणि एक करतात. त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका. स्वामी सांगतात, बोलून टाकावं पण टाकून कधी बोलू नये. माणसाची मने विनाकारण दुखावली जातात आणि आपणासाठी माझे माणसे काल, आज आणि उद्या सुद्धा महत्वाचे आहेत आणि ते महत्वाचे असणार सुद्धा आहे. म्हणून माणसांना तुम्ही नक्कीच जपायला शिका. माणसांना जपायला शिकले की सर्व काही तुम्ही जीवनातून शिकून घ्याल. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही आणि अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो आणि त्याला सर्व काही मिळतही असते. म्हणून अजून काही दिवस सहन करा, फक्त हार मानू नका. वेळ वाईट आहे रे, फक्त थोडे प्रॉब्लेम येतील, दुःख येतील, पण सगळ्यांसोबत होत आहे. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून आपल्याला जावे लागते. कारण हेच तर आयुष्य आहे ना, जे होईल ते होईल आणि टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे. म्हणून आपण आज आहे तर उद्या नाही. आनंदी राहा आणि आयुष्य
पूर्णपणे तुम्ही स्वीकारा आणि चांगल्या मनाने आणि चांगल्या मनाने ते जगा. म्हणून प्रत्येक येणाऱ्या परिस्थितीला तुम्ही सामोरे जायला शिका. वेळ कोणतीही येवो, मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा सामना करायला हवा. परिस्थिती कायम राहत नाही. वाईटानंतर चांगले दिवस येतातच. जीवनात सतत लाभच होईल असे नाही, काही वेळा नुकसानही होईल. चांगल्या दिवसात उन्मत्त होऊ नये आणि वाईट दिवसात खचून जाऊ नये. हरामाच्या पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळवलेल्या धनाने नक्कीच आपले पोट भरावे, तर आपण नक्कीच समाधानी आणि सुखीही असतो. हवं तर खूप काही असतं आयुष्यात, पण मिळतं फक्त तेच जे आपल्यासाठी योग्य असतं आणि तेच आपल्याला घ्यायचं सुद्धा असतं. म्हणून ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील. जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते. श्वास संपला तर जीवन संपते आणि विश्वास संपला तर संबंध पूर्णपणे संपून जात असतात. आणि वेळेप्रमाणे आपल्या गरजा बदला, पण आपल्या गरजांप्रमाणे माणसं बदलत फिरू नका, एवढं लक्षात घ्या. अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमची उत्तम आत्मस्थिती असते. उपासना व नामस्मरण जी तुमच्या कानात हळूच सांगत असते, सगळं काही उत्तम होणार आहे आणि सगळं काही ठीक होणार आहे. म्हणून आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्ती आनंद आणि आशीर्वाद घेऊन येत नाहीत. बरेच लोक आपल्याला कटू अनुभव देऊन जातात. प्रत्येक व्यक्तीने आपणाला भेटून आनंदी व्हावं असं गरजेचं नाही, पण आपण आपल्याला भेटून कोणी दुःखी होऊ नये यासाठी प्रयत्न नक्कीच करायला हवेत. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग तुम्हाला होणार नाही. आणि आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत ना, हे फक्त दोघांनाच माहिती असते. एक तो परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. एक तुमच्या मनाचं बालपण आणि दोन अंतरंगातील देवपण. हे संपलं की सर्व काही संपून जात असते. आणि आयुष्यात खूप कष्ट, संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतच असतात. अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकऱ्यांना, भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो आणि सर्व दुनिया अचंबित होते. ही स्वामींची कृपा आहे आणि अशी स्वामींची कृपा असते. म्हणून लोक काय विचार करतील यामुळे स्वतःचे जीवन बर्बाद करू नका. कारण तुम्ही किती पण काही चांगले केले ना तरी लोक तुम्हाला नावं ठेवतील, म्हणजे ठेवतीलच. हा निसर्गाचा नियम आहे. आणि अडचणीच्या काळी स्वामी सदैव पाठीशी उभे राहिलेले मित्रासारखे आहेत. म्हणून स्वामी आपले मित्रासारखे असून ते आपल्याला प्रत्येक संकटात मदत करत असतात आणि प्रत्येक वेळी ते आपल्याला चांगल्याच गोष्टी सांगतही असतात. म्हणून जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही आणि पश्चाताप त्याला होतही नाही. म्हणून कोणाकडे काय आहे आणि माझ्याकडे काय नाही याचा विचार मी कधीच करत नाही. कारण देवानं जे दिलं आहे ते पण कोणापेक्षा कमी नाही आणि प्रत्येक गोष्ट मला देवाने पूर्णपणे दिली आहे आणि ती मी नक्कीच चांगल्या प्रकारे सांभाळीन. म्हणून तुमचा अपमान करणाऱ्या उत्तर देत बसू नका. स्वतः प्रामाणिकपणे मेहनत करत राहा. कारण तुमचं यश अपमान करणाऱ्यालाही तुमचा सन्मान नक्कीच करण्याला भाग पडलं. आणि आयुष्यात काही भरवसा नाही. जो तुमच्याशी हसतोय, तुम्हाला आनंदी करतोय, तो तुम्हाला कधी सोडून जाईल माहिती नाही. म्हणून कोणावर नाराज होऊ नका. कोणास ठाऊक कोणाची सोबत किती काळ टिकेल आणि कोण आपल्यासोबत किती काळ राहील. म्हणून जास्त विचार करत बसू नका. त्याने मानसिक आजार होतो आणि उलट जे वाट्याला येईल त्याच्याशी दोन हात करायची तयारी ठेवा. देव सुद्धा तुमची परीक्षा घेईल, पण चूक आणि समाधान नक्कीच तुम्हाला देऊ शकेल. आणि एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व कायम जिवंत राहत असते. आणि तुम्हाला वाईट अनुभव झाला म्हणून लगेच स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका. तुम्ही जिंकण्यासाठी जन्माला आला आहात आणि वाईट दिवसांना जिंकू देऊ नका. आणि नेहमी चांगल्या प्रकारे तुम्ही विचार करा आणि चांगले विचार केले तरच आपल्या जीवनामध्ये आपण चांगल्या प्रगती पथावर जाऊ शकू. योग्य वेळी तुला योग्य गोष्ट मी देईलच, पण प्रत्येक वेळी जर इकडे येताना अपेक्षेचे गाठोडे सोबत घेऊन येशील तर मग पदरी फक्त निराशाचा पडेल. हे मात्र लक्षात ठेव. आणि असे स्वामी म्हणत आहेत. आणि स्वामींना कधीतरी आपण धन्यवाद द्यायला सुद्धा गेलो पाहिजे. प्रत्येक वेळी स्वामींकडे आपण मागत असतो, म्हणून कधीतरी स्वामींना धन्यवाद द्या आणि जे काही दिले त्यात तुम्ही समाधानी राहा. स्वामी सांगतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा जे शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहील आणि कधीही तुमची साथ सोडणार नाही. आपण म्हणतो की परिस्थितीमुळे काही नाही करता आले, म्हणून खरं तर ती परिस्थितीच असते जी काहीतरी करायला आपल्याला भाग पाडत असते आणि ती काहीतरी आपल्याकडून करून घेत असते. म्हणून स्मरण करता समोर उभा राहतो ते आपले स्वामी महाराज आहेत.
आणि स्वामी महाराज फक्त आपण स्मरण केले तरी आपल्या मदतीला धावून येतात आणि आपल्या भक्तीची नक्कीच त्यांना जाणीव सुद्धा असते. म्हणून स्वामी सांगतात, विश्वासाशिवाय भक्ती होत नाही, भक्तीशिवाय भगवान प्रसन्न होत नाही व भगवंताच्या कृपेशिवाय जीवनात शांती निर्माण होत नाही. म्हणून भगवंताची कृपा जीवनात नक्कीच असायला हवी आणि ती असते सुद्धा. म्हणून इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केलात तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल आणि याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिलात तर तेच दुःख तुमच्या डोळ्यातून नक्कीच पाणी काढणार आहे. आणि म्हणून तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधी सांगता येत नाही आणि कोणता पासा कधी पलटेल हेही सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक वेळी प्रत्येक माणसासोबत प्रेमाने आणि आपुलकीने बोललं पाहिजे. दया, क्षमा व शांती या वृत्ती जेथे आहेत तेथे देवाची वस्ती असते. म्हणून आपल्याकडे दया, क्षमा, शांती तुम्ही बाळगायला शिका आणि प्रत्येकावर दया करा आणि चुकलेल्याला क्षमा करा. एवढंच तुम्ही नक्कीच करू शकता. आणि आपली बाग सजवताना दुसऱ्याची फुले कधी विस्कटणार नाहीत ना, याची काळजी तुम्हाला स्वतःला नक्कीच घेतली पाहिजे. सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच या जगात नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आणि मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपण नक्कीच बनवूही शकतो. म्हणून प्रेमात हारलात माणूस स्वतःला दोष देत बसू नका. कदाचित देवाने त्यापेक्षाही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल आणि तुमच्या नशिबात ती व्यक्ती लवकरच येणार आहे. म्हणून समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीची मोजदाद नव्हे तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे. म्हणून तुमच्याकडे कितीही संपत्ती असली आणि तुमच्याकडे समाधान नसले तर तुम्ही सर्वात निराश माणूस या जगातील असणार आहे. आणि जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा आणि जी गोष्ट दुसऱ्याच्या मनात आहे ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये क्षमता तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. आणि मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहिजेत तर 50 रुपयांचा आरसा नक्की तुम्हाला लागणार आहे. आणि तुमची हाव तुम्ही सोडून दिली की तुमचा मोह संपून जाईल आणि तुमचा मोह जर संपला ना तर तुमचे दुःख या जीवनातून पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे. म्हणून या तिघांना तुम्ही जपून ठेवा. मित्रांनो, लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत, कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट भरपूर परिणाम होत असतो. म्हणून आपण प्रत्येक वेळेस विचार करून बोललं पाहिजे. देवाने दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होता नाही आला तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी नक्कीच आपण जगावं आणि माणुसकी आपल्या हृदयात कायम जिवंत ठेवावी. म्हणून तुमच्या आयुष्यात जे केलं नाही त्याबद्दल पश्चाताप झाला तरी चालेल, पण तुम्ही जे करता त्याविषयी पश्चाताप करावा लागू नये हे फार महत्वाचं आहे आणि हेच नक्कीच तुम्हाला पुढे कामात येणार आहे. म्हणून दुःखाचे मूळ कारण ही आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता, त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होत असते. आणि प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळणार आहे. आणि आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाट्याला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येते आणि अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे मात्र महत्वाचे आहे. आणि तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. आणि तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी लागतात आणि प्रत्येकाला भोगावी लागणार आहेत. म्हणून स्वामी सांगतात, रागामध्ये हजारो चुकींच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात नक्की शांती निर्माण होते. आणि तुम्ही शांत राहिले पाहिजे आणि तुमचं मन तसंही शांत असतं. म्हणून समोरच्याने कितीही राग केला तरी त्याचे हृदय प्रेमाने जिंकायचे सामर्थ्य ठेवा. राग तर प्रत्येक व्यक्ती करतो, पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो ना तो जीवनात खरे तर पुढे जात असतो आणि प्रगती जीवनात करत असतो. म्हणून तुम्ही रागावर नियंत्रण ठेवायला शिका. जीवनात त्रास त्यांचाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी ते त्या जीवनाकडून आपले शिकत जात असतात. आणि माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील ना याची कल्पना कधीच नसते. त्रास करून घेतला ना तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो, मग तो साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो. आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्यासाठी खासच आहे. म्हणून लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा.
कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि चांगलेच मिळणार आहे. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील तुम्हाला या जीवनात नंतर कधीच मिळणार नाही. म्हणून तुम्ही त्यांना जपायला शिका आणि त्यांना जपलं तर ते तुम्हालाही जपतील. कारण तुम्हाला जपून त्यांनी एवढं मोठं केलंय, ते कशासाठी? ते त्यासाठीच, आणि तुम्ही त्यांना जपायला पाहिजे. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत, तर स्वामी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसतील आणि प्रत्येक गोष्टीमध्ये दिसतील. म्हणून स्वामी तुम्हाला प्रत्येक वेळी दर्शन देत असतात. कुठेतरी स्वामींचा मंत्र लिहिलेला असतो किंवा श्री स्वामी समर्थ हे नाव लिहिलेलं असतं किंवा स्वामींचा फोटो तुम्हाला कुठे ना कुठेतरी नक्कीच दिसत असतो. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल तर स्वामी तुमच्या पाठीशी कायम असतात आणि त्यांचं हे गुपित रहस्य आहे हे ते आपल्याला नक्कीच सांगत असतात. गैरसमज वाढत गेला की लोकांना ते पण ऐकू येतं जे आपण कधी बोललोच नाही. म्हणून गैरसमज कोणाबद्दलही करून घेऊ नका. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांना यश पूर्णपणे प्राप्त होत असते. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही पूर्णपणे ठरवायचे आहे. आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही. प्रत्येक वेळी देव त्याला देतच असतो. स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि प्रत्येक वेळी चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात येत राहतील. आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन सुखमय होऊन जाते आणि आपले जीवन पूर्णपणे चांगले होऊन जाते. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवून आपण नक्कीच जीवनात पुढे चालत राहायचे. पुढे जे होईल ती स्वामींची कृपा असं म्हणत आपण जीवन जगायचे. मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल ना हे तुम्हाला कळणार देखील नाही आणि ते कोणी सांगूही शकत नाही. म्हणून स्वामी सांगतात, गरजेसाठी जवळ आलेली माणसं गरज संपल्यावर निघून जातात. त्यावेळी आपण दुःखी न होता आपण कोणाच्या तरी गरजेला उपयोगी पडलो यात आपण आनंद नक्कीच मानला पाहिजे. आणि जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत तुम्ही या जगण्याबद्दल कधीही रुसू नका आणि स्वामींचे धन्यवाद मानायला शिका की त्यांनी एवढा चांगला जन्म आपल्याला दिला आहे आणि त्यांच्या सेवा करण्याची इच्छा आपल्याला त्यांनी व्यक्त केली आहे आणि म्हणून आपण त्यांची सेवा करत आहोत. म्हणून नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही. नाती तुटतात एकतर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे. म्हणून कधीच कोणाला तिरस्कार करू नका आणि दुर्लक्ष करू नका आणि कोणावरही गैरसमज करू नका आणि कोणाचे कान भरू नका. यामुळे नात्यांमध्ये नक्कीच तुटता निर्माण होती आणि नाते हे लांब जात असतात. म्हणून आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात ना, तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्याशी खंबीरपणे उभे राहतात आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही आणि त्याला एकटं पडण्याची गरजही लागत नाही. म्हणून स्वामी सांगतात, आपल्याजवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवत असतो आणि माणूस खरंच आंधळा होतही असतो. म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही थोडेच कष्ट करा, पण एका वेगळ्या दिशेला तुम्ही जा आणि वेगळी दिशा निवडली तर त्या दिशेसाठी पूर्णपणे तुम्ही समर्थक होऊन जा आणि त्या दिशेसाठीच काम करायला घ्या. सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपण नक्की सुंदर बनवू शकतो. फक्त आपला स्वामींवर विश्वास असायला हवा आणि ज्या व्यक्तीचा स्वामींवर पूर्णपणे विश्वास असतो ना, ती व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जात असते आणि खूप प्रगतीही करत असते. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून आपण जीवन जगायचंय आणि ज्या दिवशी तुमचा स्वामींवरून विश्वास उठून जाईल ती दिवस मग तुमचा भरपूर काही कष्टाचा असेल आणि भरपूर काही तुम्हाला त्यात वेदना होतील आणि कष्ट नक्कीच तुमच्या वाट्याला येतील. मित्रांनो, तुम्ही जीवनामध्ये भरपूर मिळवण्यासाठी आधी तुम्हाला मेहनत करावी लागते. पण मी तुम्हाला असे म्हणेन की तुम्हाला मेहनत करायची गरज नाही. तुम्ही मेंदूनी चालले तर तुम्हाला सर्व काही जीवनामध्ये मिळू शकते. मग ते कसे चालावे? आता तुम्हाला त्यासाठी आपल्या प्रकृतीवर विश्वास ठेवायला लागेल आणि जी पृथ्वी आहे आणि जे ब्रह्मांड आहे ते तुम्हाला सर्व काही देऊ इच्छित आहे. फक्त तुम्ही त्याच्याकडे मागितले पाहिजे. आता त्यासाठी आत्मविश्वास आणि आत्ममूल्य विकसित करणं महत्वाचं आहे. तुम्ही स्वतःवर अपयशीपणाचा शिक्का मारलात आणि अपयशी म्हणूनच स्वतःचं चित्र डोळ्यासमोर आणलं तर तुम्ही नक्कीच अयशस्वी व्हाल. यशाचा विचार करा. तुमचा जन्म यशस्वी होण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आहे हे ध्यानात ठेवा. यशस्वी, समाधानी आणि मुक्त अशी स्वतःची प्रतिमा मनासमोर ठेवा, म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल.
आणि जे सत्य आहे अशी तुमच्या सज्ञ मनाची वैचारिक धारणा आहे आणि भावना असेल ते तुमच्या अर्धसज्ञ मनात संचारतं आणि तुमच्या अनुभवात उतरतं. हा मनाचा अचल, अविकल्प, अपरिवर्तनीय आणि चित्राला काल बाधित नियम आहे. श्रद्धा ठेवा म्हणजे तुम्ही सगळे अडथळे ओलांडू शकाल. स्वामी तुमच्यासाठी आज काहीतरी नवीन घेऊन आले आहेत. ते बघण्यासाठी तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून हा संदेश नक्की ऐका आणि पूर्ण ऐका. तुम्हाला त्याचा अनुभव आणि त्याचा परतावा नक्कीच मिळणार आहे. स्वामींकडे तुम्ही फक्त एकच प्रार्थना करायची आहे, हे परमेश्वरा स्वामी समर्था, तूच माझा आधार आहेस. माझे जीवन तुझ्या चरणी अर्पण करतो. माझ्या मनातील सर्व द्वेष, अहंकार आणि दुःख दूर कर आणि मला शांतीचा मार्ग दाखव. तुझ्या कृपेने मला सदैव योग्य विचार, चांगले आचरण आणि प्रेमळ मन लाभो. कठीण प्रसंगी मला धैर्य दे आणि प्रत्येक परिस्थितीत तुझ्या मार्गावर चालण्याची शक्ती दे. तुझी कृपा माझ्या परिवारावर आणि मित्रांवर कायम राहू दे. तूच माझा मार्गदर्शक, तूच माझा संरक्षक आणि तूच माझ्या जीवनाचा खरा आश्रय आहेस. तुझ्यावर अखंड विश्वास ठेवून मी पुढे चालू शकू, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. अशी प्रार्थना आपल्याला स्वामी समर्थांकडे करायची आहे. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. आता स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामी काय सांगत आहेत ते ध्यान देऊन ऐका. जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य तुमचे पूर्णपणे कमी पडून जाईल. आणि हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत, कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व हे मौन होऊन ऐकत असतं आणि मग तेव्हा सर्वांना ऐकायलाच लागतं, कारण परमेश्वर स्वतः बोलत असतात आणि ते बोध देत असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान तुम्ही शोधलं पाहिजे. आयुष्य खूप आनंदात तुमचं निघून जाईल आणि खूप सुखमय होऊन जाईल. स्वामी सांगत आहेत, जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा चांगला मार्ग आहे. आणि जगा इतके की आयुष्य तुम्हाला कमी पडून जाईल, हसा इतके की आनंद कमी पडून जाईल. आणि काही मिळाले तर नशिबाचा खेळ मात्र आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला तुम्हाला देणे हे भाग्यच पडेल. आणि स्वामी सांगतात, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पूर्णपणे पोहोचत असतो. आणि शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते आणि देव त्यात नसतो. म्हणून मित्रांनो, देव हा मनापासून करण्याची गोष्ट आहे आणि निस्वार्थ भक्ती करण्याची गोष्ट आहे. स्वामी सांगतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच आयुष्यामध्ये संपत नसतो. आणि स्वामी सांगतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख आपल्याला दाखवत असतात. म्हणून प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमीच कठीण असते आणि कठीण होत असते. म्हणून स्वामी म्हणत आहेत, अरे तू मला देवाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण माझी भक्ती करणार कोण, माझे नामस्मरण करणार कोण? मला आणून ठेवण्यापेक्षा जरी फक्त माझे नाव घेतले असते तरी चालले असते. म्हणून स्वामींना जर तुम्ही मूर्ती रूपात घरी आणत असाल तर नक्की स्वामींची भक्ती तुम्ही केलीच पाहिजे. नुसतं मूर्ती आणून आणि फोटो आणून फायदा नसतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता पूर्णपणे दिसत असते आणि जो तपासून बघत असतो त्याला कमतरता मात्र पूर्णपणे दिसत असते. म्हणून तुम्हाला काय दिसतं त्यावर सगळं जग हे अवलंबून असतं. निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळू द्या, अशी स्वामींचरणी तुम्ही प्रार्थना करायची. आणि ज्याचे कर्म चांगले असते ना, तो कधीच जीवनात संपत नाही आणि त्याचा अंत कधी होत नाही, कारण त्याच्यावर देवाची पूर्णपणे कृपा असते आणि कृपा देवाने त्याला भाल केलेली असते. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय दुसरं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात आणि कसे का असेनात, फक्त देव आणि तुम्ही या दोघांमध्येच भरपूर काही तुमचा नक्कीच संवाद झाला पाहिजे आणि मनापासून झाला पाहिजे. तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही, असे माझे स्वामी समर्थ महाराज आहेत आणि ते आपल्या सर्वांसाठी सर्व काही देत असतात. गुरुचरित्रमधून
भरपूर काही शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो, तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होत असतो. म्हणून प्रत्येकाचा आनंद आणि प्रत्येकाची गरज ही पूर्णपणे वेगवेगळी असते. म्हणून नेहमी आपल्या मेहनतीवर तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे आणि स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवायला पाहिजे. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे आणि हेच तुम्ही शोधून नक्कीच तुम्हाला सापडणार नाही. हेच तुम्ही करायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. म्हणून भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात कधी अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगूर आहे. म्हणूनच थोडक्यासाठी मोहात कधी तुम्ही अडकू नका. स्वामी म्हणतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ ठेवू नका. कारण अपेक्षा भंगाचे दुःख फार वाईट असतं आणि ते तुम्हाला नक्कीच कळणार आहे. म्हणून तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर कधी घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही आणून ठेवू नका. तर उलट त्यांना माफ करा आणि स्वामी त्यांना बुद्धी देव असं मनात ठेवा आणि स्वामी त्यांना नक्कीच चांगली बुद्धी देतील आणि ते तुमच्याशी नक्कीच चांगलं वागतील सुद्धा. म्हणून माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक देव आणि दुसरी त्याच्या मनातील आशा, जिद्द ही त्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून विश्राम ठेवा आणि विश्राम घ्यायला शिका. जीवनामध्ये तुम्ही थोडा विश्राम घेतला तर तुम्हाला नवीन रस्ते दिसतात आणि नवीन मार्ग तुमच्यासाठी उघडे होतात. विश्राम घेतला नंतर स्वामींवर विश्वास ठेवायला शिका. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगले करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा स्वामी कुठेतरी काहीतरी चांगले करत असतात. फक्त ते आपल्याला दिसत नाही, नंतर ते आपल्या लक्षात भरपूर काही येत असते. म्हणून वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे आणि ते आपण स्वीकारलेच पाहिजे आणि तसे आपण जगलेच पाहिजे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना, जी मिळत गेली की माणसाचा लोभ, अहंकार आणि गर्व खूप काही वाढत जातो. म्हणून ती आपल्याला तेवढी मिळव आणि स्वामींच्या चरणी ती अर्पण आपण करो, हीच सदिच्छा. म्हणून एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली, म्हणून तिथल्या तिथंच तुम्ही तो विषय सोडून द्यायचा आहे आणि ते मनात ठेवाल तर तुम्ही जीवनभर नक्कीच दुःखी राहाल आणि खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून तुमच्या निघून जातील. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे ते जर प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, प्रेमाने सांभाळली तर सर्व काही तुमच्यासाठी ठीक होणार आहे आणि चांगलं होणार आहे. म्हणून अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरचे स्वस्थ पाहतो आणि स्वरूप पाहतो, पण परमेश्वर आजचे हृदय पाहत असतो आणि आत निर्मळ मनाने जो व्यक्ती भक्ती करत असतो त्याला देव भरपूर आशीर्वादही देत असतो. म्हणून स्वामी सांगतात, शोधायचं असेल ना तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधावं. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत या जीवनात नक्कीच येत असतात. आणि जीवन म्हणजे झोपाळा आहे, जो जेवढा मागे जातो तेवढाच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात कधी घाबरू नका. दुःख जेवढे येतात तेवढे सुखही तुम्हाला येणार आहेत. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. मृत्यूसाठी तुमच्याकडे खूप पर्याय आहेत, पण तुम्हाला या जन्मामध्ये हा जन्म अनमोल मिळाला आहे, त्यात स्वामींची सेवा करण्याचे भाग्य मिळाले तर तुम्ही नक्की स्वामींची सेवा ही केलीच पाहिजे. दुनिया कशी पण असू दे देवा, पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुमच्यावर आणि आम्ही तुमच्यासोबत एकनिष्ठ नक्कीच राहणार आहोत. म्हणून स्वामींवर एकनिष्ठ राहा आणि पूर्ण भार स्वामींवर सोपवा. स्वामी नक्कीच तुम्हाला याच्यात मदत करतील. कोणी कौतुक करो वा टीका करो, लाभ त्यात तुमचाच असतो. कौतुक तुम्हाला प्रेरणा देईल तर टीका तुम्हाला सुधारण्याची पूर्णपणे संधी देईल. आणि यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होत असते, हे लक्षात ठेवायला हवं. आणि लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी बघत असतो, त्यामुळे आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहून पण कुणाचा फायदा घेऊन आपल्याला कधीच मोठं व्हायचं नाही आणि तसं मोठं झाल्यावर काही उपयोगी नसतं. म्हणून मित्रांनो, स्वामींच्यावर पूर्णपणे तुम्ही अवलंबून असले की स्वामीही तुम्हाला भरपूर काही आयुष्यात मदत करत असतात. आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती केली तर आपल्याला फळेही तसेच मिळत असतात. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून
आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद आपल्याला मिळत असतो. म्हणून ते स्वतः आपण ठरवायचं असतं. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही ना त्याविषयी तुम्ही मौन बाळगायला शिका. तिथेच तुम्ही अर्ध जग जिंकून जाल. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे. तो चांगला विचार करता आला तर आयुष्यामध्ये आपण भरपूर काही जिंकून गेलो असा त्याचा अर्थ होतो. आणि मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाहीये, कारण तिथे जे पेरलं जातं ना ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, ते सर्व काही वाढत जातं आणि ते शेवटी आपल्यालाच मिळत असतं. म्हणून स्वामी म्हणतात, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागविणे अधिक श्रेष्ठ आहे. कारण त्यात आपले कर्म हे चांगले होत आहेत, आणि चांगले कर्म केले तर चांगले फळं आपल्याला मिळणार आहेत. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि त्यांना देवानेच पाठवलेलं असतं. हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे. उत्तम दिवस तुम्हाला आठवणी देतील, चांगले दिवस तुम्हाला आनंद देतील, वाईट दिवस तुम्हाला अनुभव देतील व ते सर्व काही खूप काही तुम्हाला शिकवूनही जातील. म्हणून नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधी सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळणार आहे, आणि ती दिशा तुम्हाला भगवंत दाखवणार आहे. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, आणि विश्वास हे सर्वात उत्तम नाते नक्कीच आहे. म्हणून मित्रांनो, श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला का सांगितली बरं? कारण जसा तुम्हाला सांगणारा हवा असतो ना त्याचप्रमाणे ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होतो आणि ज्ञान पुढेही जात असते. म्हणून प्रेम आणि आस्था या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नक्कीच घडत असते, आणि कणाकणात ईश्वर आपल्याला दिसत असतो. म्हणून माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असू नये की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे, आणि जे फक्त त्याच्याच हातात आहे, आणि तेच कर्म आपण निश्चितपणे आणि निवांतपणे करत राहिले पाहिजे. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे, आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी कायम स्वरूपी खंबीर उभा आहे, असं स्वामी म्हणत आहेत. स्वामी म्हणतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही, खरा श्रीमंत तो असतो त्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार मात्र असतात, आणि आयुष्यामध्ये तो ते अवलंबत असतो. अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला पूर्णपणे अपंग बनवून टाकत असते. म्हणून अत्याधिक आराम ही जीवनाला हानिकारक आहे, आणि अत्याधिक प्रेमही जीवनाला हानिकारक आहे. काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल ना हे कोणालाच माहीत नाहीये. नाहीतर श्रीरामांना रात्रीच राज्य मिळणार होते, मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता. म्हणून त्यातून आपल्याला भरपूर मोठा बोध मिळतो, आणि भरपूर गोष्टी या शिकायला मिळत असतात. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनून जाईल, आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती तुमची कमजोरी बनून जाईल. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात ते सगळ्यांना नक्कीच आठवत असतं, आणि सगळे ते बोलून दाखवत सुद्धा असतात. म्हणून कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती कितीही वाईट असली तर ती नेहमी सारखी राहत नाही. परिस्थिती बदलते, त्यामुळे माणसाने कधीच हिंमत हारू नये. आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे. मार्ग दाखवणारा तो परमेश्वर आपल्याला मार्ग नक्कीच दाखवेल. आणि जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो ना आणि अधर्माची वाढ होते ना तेव्हा आपले रूप रचत असतात, आणि स्वामी जन्म घेत असतात, आणि ते लोकांसमोर प्रकट होत असतात. म्हणून आपल्याला ते ओळखता येणार नाही, पण आपल्या अंतर्मनातून आपल्याला नक्कीच कळणार आहे, आणि ते समजण्यासाठी आपल्याला स्वामी भक्तीत राहावं लागणार आहे. म्हणून विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, जी तुम्हाला आतून पोखरत असते आणि आतून तुम्हाला कमजोर करत असते. म्हणून विनाकारण चिंता करू नका. आयुष्य हे एखाद्या शब्दकोड्यासारखे असते, कारण जसे शब्दकोडे पूर्ण सोडवण्यासाठी आपणास प्रत्येक शब्द शोधावा लागतो, त्याचप्रमाणे आयुष्यातील प्रत्येक समस्येला तोंड देण्यासाठी, त्यावर मात करण्याचा उपाय शोधण्यासाठी आपल्याला आपणास प्रयत्न करावे लागतात, आणि ते पूर्ण मनापासून प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न मनापासून केले तरच आपल्याला त्यातून काहीतरी शिकायला मिळते, आणि भरपूर काही गोष्टी आपल्याला त्यातून समजतात. म्हणून आपण केलेल्या कामाचा सर्वोत्तम म्हणून गौरव केला जाईल इतकी ताकद लावून काम करा. कारण कोणतेही काम करायचे म्हणून करायचे ही सवय यामुळे बदलू शकते. आणि निर्णय योग्य घ्यायचा असेल तर बुद्धीचा वापर करा, कारण मन हे मोह निर्माण करते, त्यामुळे योग्य निर्णय घेणे कठीण होऊन बसते.
आणि योग्य व्यक्तींना दिलेली संधी आपणास उत्तम कामाची खात्री देते. त्यामुळे व्यक्तीपेक्षा त्याची पात्रता लक्षात घ्या, कारण यातून योग्य व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार काम मिळेल आणि चांगलेही कामही पूर्ण होण्यास नक्कीच मदत होईल. म्हणून ज्ञान मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण मिळवलेल्या ज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य कामास करणे हा ज्ञान प्राप्त करण्याचा मूळ उद्देश आहे. आणि परिस्थिती अनुभव देऊन जगायला शिकवते, पण त्यासाठी आपणही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश देण्याचे काम परमेश्वराचे आहे. त्यामुळे स्वतःचे काम करत राहा, कारण कष्ट जर आपले असतील तर इतरांकडे लक्ष देण्याची आपल्याला कधीच गरज भासणार नाही. आपल्यामध्ये काय कमी आहे याकडे लक्ष देऊ नका, जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. कारण आत्मविश्वास वाढवण्यासाठी नकारात्मक गोष्टींकडे आपल्याला दुर्लक्ष पूर्णपणे करावे लागते. आणि नशीब परीक्षा घेत असेल तर घेऊ द्या, आपणही त्यास उत्तर देण्याची तयारी ठेवायची. कारण परीक्षा टाळण्यापेक्षा त्या सामोरे जाणे केव्हाही योग्य असते आणि चांगले असते. म्हणून जे ठरवले आहे ते मिळवण्याची जिद्द कायम ठेवा, कारण ही जिद्दच तुम्हाला हवे ते मिळवून देऊ शकते आणि आयुष्यामध्ये भरपूर पुढेही घेऊन जात असते. म्हणून आपले भाग्य आपल्या हातात असते, ते कोणावर अवलंबून राहून घडत नाही. त्यामुळे मेहनत करा, भाग्यही नक्कीच बदलू शकते. आणि कमी वेळेत जास्त काम करण्याच्या पद्धतीचा वापर करू नका, कारण उत्कृष्ट काम करायला वेळ द्यावा लागतो, त्याशिवाय ते काम पूर्ण कधीच होणार नाही आणि ते अशक्य पूर्णपणे असते. जीवनात सुखाचा शोध घेणे स्वाभाविक आहे, पण सुखाबरोबर दुःखही जीवनात येते हे न विसरता आपले जीवन जगा. तुम्हाला दुःखही सहन करता येईल आणि नक्कीच तुम्हाला जीवनामध्ये पुढे जाता येईल. आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की जिथे तुम्ही पाऊल ठेवाल तिथे तुम्हाला यश मिळेल, कारण प्रयत्न यश मिळवण्याचा पाया असतात. आणि अपयश आले म्हणून प्रयत्न करणे सोडणे असा विचार आपल्या मनात ठेवू नका, कारण जीवनात कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी एकसारखी राहत नाही. त्यामुळे बदल हा निसर्गाचा नियम आहे, यावर तुम्हाला विश्वास ठेवायलाच लागेल. आणि एखादे काम करताना आत्मविश्वास निर्माण करायचा असल्यास मनात श्रद्धा ठेवून काम करा, कारण श्रद्धा आपणास सकारात्मक ऊर्जा देत असते आणि चांगले करण्यासाठी आपल्याला उत्स्फूर्त करत असते. आणि आपल्यामधील गुणवत्ता सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका. योग्य वेळ आल्यास आपल्या कामातून ती दिसेल आणि ज्याप्रमाणे सूर्योदय कोणीही रोखू शकत नाही त्याप्रमाणे गुणवत्ताही जगासमोर नक्कीच येत असते. आणि जीवनात आपणास काय करायचे आहे आणि ते कशा प्रकारे करायचे आहे ते स्वतः ठरवलं पाहिजे, कारण सल्ला मोफत मिळू शकतो परंतु साथ मिळत नाही आणि ती साथ आपल्याला फक्त स्वामी महाराज देऊ शकतात. म्हणून स्वामींची साथ तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि यश मिळवण्याचे वास्तव समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी यशस्वी व्यक्तीने केलेला संघर्ष आणि त्याग लक्षात घ्या, कारण यातून यश हे सहज मिळत नाही, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि हे आपल्याला पूर्णपणे समजत असते. आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची मानसिकता तयार केली पाहिजे, कारण समाजाला योग्य मार्ग दाखवून त्यांचा विकास करण्याचे काम नेतृत्व नक्कीच करू शकते. आणि वेळेला कधी कमी समजू नका, कारण वेळ असा न्याय देते की ते परमेश्वरालाही नतमस्तक नक्कीच व्हावे लागत असते. आणि चांगले काम करताना अडचणी आल्या, टीका झाली तरी ते काम करा, कारण त्यातून समाजात योग्य बदल घडून येतील आणि नक्कीच चांगले कामही होतील. आणि एखाद्या प्रसंगी जीवनात प्रेरणा मिळत नसेल तर एखाद्या शास्त्रज्ञाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे, कारण कोणताही शोध जेव्हा एक शास्त्रज्ञ लावत असतो ना तेव्हा तो ती गोष्ट शकेल हाच विचार मनात ठेवून तो करत असतो, म्हणून ती गोष्ट पूर्णपणे शक्य होतही असते. म्हणून आपण तसा विचार केला तर नक्कीच आपल्यालाही चांगल्या गोष्टी जमतील आणि चांगल्या गोष्टी आपण जीवनामध्ये आत्मसात करू शकू. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही अशाच गोष्टी जीवनामध्ये आकर्षित केल्या पाहिजे आणि चांगल्या जपल्या पाहिजे. एखाद्या प्रसंगी तुम्ही भरपूर काही जीवनामध्ये अडकून जाल तेव्हा फक्त स्वामींचा धावा घ्या, नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल. आणि परिस्थिती कशी येऊ द्या, त्या परिस्थितीत आपण काय भूमिका घेतो हे फार महत्त्वाचे असते, कारण परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य तेव्हाच होते जेव्हा आपण परिस्थितीवर मात करण्याची भूमिका पूर्णपणे घेत असतो. आणि जीवनात अडचणी येतात, पण त्यावर मात करण्याचे मार्ग शोधा, कारण अडचणी येणारच आहेत, त्यामुळे त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि कोणतीही गोष्ट सहजतेने मिळत नाही, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्यामुळे एखादी गोष्ट सहजतेने मिळेल हा गैरसमज तुमच्या मनातून पूर्णपणे काढून टाका आणि निष्ठावंत राहण्याचा प्रयत्न करा, कारण निष्ठावंत व्यक्तीला कधी अपयश येत नाही. लय उशिरा का होईना पण यश त्याला नक्कीच मिळत राहते. आणि मर्यादेत राहून काम केले पाहिजे, पण मर्यादा आपल्या यश मिळवण्याच्या मार्गात अडथळा ठरत असेल
तर मर्यादा ओलांडून योग्य मार्ग अवलंबून काम आपल्याला करावेच लागणार आहे. आणि चांगल्या कामासाठी योगदान द्या, कारण एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी त्या कामास मदतीची गरज असते. त्यासाठी कोणत्याही स्वरूपात केलेली मदत ते काम पूर्ण करण्यास दिलेले योगदान पूर्णपणे असते. आणि अशक्य गोष्ट शक्य करण्याची असल्यास धोका पत्करून साहस दाखवण्यास तयार राहा, कारण अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या व्यक्तींनी जगाला धोका पत्करून त्याला साहसाने उत्तर देण्याचा मार्ग नक्कीच दाखवलाय. आणि एखादी घटना घडणे हा जीवनाचा भाग आहे, परंतु घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्या घटनांचा अभ्यास करून त्यातून शिकून जबाबदार व्यक्तिमत्व घडविणे आपले स्वतःचेच काम आहे. आणि संकटातून कठीण परिस्थितीचा जन्म होतो, त्यामुळे त्या परिस्थितीला तोंड देण्याचे शौर्य निर्माण केले पाहिजे, कारण कठीण परिस्थितीवर मात तोच करू शकतो जो पराक्रम दाखवून करण्यास आणि दाखवण्यास सज्ज होत असतो. आणि समतोल राखून काम करण्यास महत्त्व दिले पाहिजे, कारण समतोल हा सर्वांना समान संधी देऊन सर्वांना न्याय देईल अशी व्यवस्था निर्माण करू शकतो. म्हणून समतोल आपण जीवनामध्ये राखणे गरजेचे आहे. आणि शिकण्याचा प्रयत्न करा, कारण एक शिक्षक उत्तम ज्ञान देऊ शकतो, परंतु ज्ञान देण्याचा हेतू सफल तेव्हाच होईल जेव्हा विद्यार्थी मनापासून ज्ञान मिळवण्याची तयारी ठेवेल. म्हणून तुम्हाला जीवनामध्ये प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी शिकत राहायचे आहे. आणि कधी कोणाला कमी समजू नका, कारण भल्या मोठ्या अशा झाडाला सुद्धा स्वतःची वाढ करण्यासाठी आपल्या लहान लहान अशा मुळांची मदत घ्यावी लागत असते. आणि स्वावलंबी बना, कारण दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय स्वबळावर एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन कधीच देणार नाही. आणि वाईट काळाला जशास तसे उत्तर देण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा, कारण वेळेला सुद्धा हे कळू द्या की जिथे अन्याय होईल तिथे न्याय मिळवण्यासाठी लढा पूर्णपणे दिला जाईल. आणि एखादी गोष्ट असणे किंवा नसणे हा आपला दृष्टिकोन ठरवतो, त्यामुळे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. आणि जे नाही त्याची खंत मनात अजिबात ठेवू नका. जीवनात मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे, आणि ते कोणाकडून घ्यावे हे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे, कारण योग्य मार्गदर्शन चुकीच्या गोष्टींना विरोध करते, तर चुकीचे मार्गदर्शन योग्य गोष्टींना विरोध करत असते. आणि जगताना स्वतंत्र निवडा, कारण स्वतंत्र हे आपणास एकट्याने जीवन जगण्याची ऊर्जा देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत नक्कीच करू शकते. आणि स्पष्ट भूमिका घेण्यावर भर दिले पाहिजे, कारण स्पष्टपणा मनात गोंधळ निर्माण होऊ देत नाही. आणि तसेच आपले मत किंवा विचार प्रभावीपणे मांडण्यास तो मदत करत असतो. आणि तग धरून उभे राहणे हे आवश्यक आहे, कारण मार्गदर्शन मिळाले तरी प्रत्यक्ष आपल्या कृतीमध्ये चिकाटीने प्रयत्न करण्याची वृत्ती तग धरून एखाद्या जागी स्थिर राहण्याचे निर्माण होते. म्हणून आपण आपल्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, कारण सदोष पद्धत कोणतेही काम यशस्वी करत नाही आणि त्यावर कोणीही विश्वास नक्कीच ठेवत नाही. म्हणून समोर येणाऱ्या संकटांचा सामना करण्याचे साहस निर्माण करायचे असल्यास समुद्रातील जहाज पहा, कारण विशाल अशा समुद्रात उतरणारे जहाज साहसाचे उत्तम उदाहरण असते. आणि ते उदाहरण आपण घेतले की आपल्यालाही जीवनात तसे साहस निर्माण होऊ शकेल. आणि जीवनात शांतता आपणास योग्य वाटते, परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा आपली ताकद दाखवून देणे गरजेचे असते, कारण मर्यादेपेक्षा जास्त शांतता हे दुर्बलतेचे लक्षण असते. आणि आव्हानांचा स्वीकार करा, त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नका, कारण एखाद्या खेळाडूला देखील प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान स्वीकारून त्यावर विजय मिळवावा लागतो, आणि त्याशिवाय त्याला पुढच्या फेरीत नक्कीच प्रवेश घेता येत नसतो. म्हणून प्रवेश घेण्यासाठी त्याला प्रयत्न करावेच लागतील. आणि जिथे आपली बाजू योग्य असेल त्या ठिकाणी संपूर्ण जग विरोधात असले तरी माघार कधी घेऊ नका, कारण आपले हक्क मिळवण्याचा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वांना देवाने दिला आहे, आणि तो सर्वांनाच मिळणार सुद्धा आहे. म्हणून पुढील रस्ता दिसणे जेव्हा बंद होईल ना, तेव्हा जिथपर्यंत रस्ता दिसत असेल तिथपर्यंत वाटचाल करायला घ्या, कारण पुढे गेल्यानंतर पुढचा रस्ता दिसू शकतो. त्यामुळे काहीच न करण्यापेक्षा प्रयत्न करणे कधी उत्तम असते. आणि जीवनात पर्याय निर्माण करा, कारण सर्वजण एका क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे एका मर्यादेनंतर तुमच्यातील क्षमता आणि आवड ओळखून त्यानुसार तुम्ही कार्यक्षेत्र नक्कीच निवडलं पाहिजे, आणि असं कार्यक्षेत्र तुम्हाला पुढेही घेऊन जात असतं. म्हणून कामामध्ये गुणवत्ता निर्माण करा, कारण गुणवत्तापूर्ण कामाचे बक्षीस यश आहे. त्यामुळे प्रत्येक कामात चांगल्या पद्धतीने करण्याकडे तुम्ही लक्ष दिलेच पाहिजे. आणि जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी, मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्या दिलेला मदतीचा हात असेल, कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्यांच्या पाठीमागे परमेश्वरही पूर्णपणे उभा असतो. आणि अन्याय सहन करणे कधीही मान्य करू नका, कारण न्याय मिळवण्यासाठी लढणारा कधी हरला नाही आणि अन्याय करणारा कधीच विजयी झालेला नाही. म्हणून शेवट हा नक्की सत्याचा होत असतो आणि सत्याचा विजय होत असतो. म्हणून फक्त आपण विजयाकडे लक्ष ठेवायचे आणि सत्याचा विजय होईल असं मनात धरायचं, आणि जीवनात नक्कीच त्याला
लढ म्हणायचं. म्हणून स्वाभिमान तुमचा जपायला तुम्ही शिकलेच पाहिजे. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्यायला शिका. कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड ही आयुष्यात होऊ शकत नाही. आणि समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण द्या आणि पुढे वाटचाल करत राहा. कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटावर आणि अडचणींवर मात करण्याचा एक मार्ग आहे आणि तो मार्ग तुम्ही अवलंबला आहे आणि तो शेवटपर्यंत तुम्हाला घेऊन जायचा आहे. म्हणून प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर ते शक्य होऊ शकते. फक्त त्या पद्धतीने विचार करणे आवश्यक असते. आणि एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्कीच वाचली पाहिजे. कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल ना ती खूप मौल्यवान आणि नक्कीच चांगली असते. म्हणून वेळेतच काम पूर्ण करण्यास महत्त्व दिले पाहिजे. कारण काही गोष्टी ह्या वेळेतच पूर्ण होणे गरजेचे असते. वेळ निघून गेल्यावर त्याचा काहीही उपयोग आपल्याला होणार नाही. आणि नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या. कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस येत नाही आणि आळस आपला पूर्णपणे उडून जात असतो. एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जात असते. आणि मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार राहिले पाहिजे. कारण त्यातून त्याग करण्याची सवय लावून मर्यादित साधनांचा योग्य वापर करण्याची क्षमता विकसित होत असते. आणि आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला असता असे दिसून येते की त्यांचे कार्य अद्वितीय आहे. त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन काम केलेच पाहिजे. कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच ते निर्माण करू शकतात. आणि ज्या क्षेत्रात काम कराल तर ते असे करा की त्या क्षेत्रातील दिग्गजानेही तुमच्या कामाचे कौतुक मात्र नक्कीच केले पाहिजे. आणि जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराश झाला असाल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा. तुमच्या जीवनाला संजीवनी नक्कीच मिळून राहणार आहे आणि ती मिळेल सुद्धा. फक्त विश्वास ठेवायला पाहिजे आणि तो विश्वास असला की सर्व काही जीवनामध्ये शक्य होत असते. म्हणून ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व नक्कीच द्या. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट लक्षात घ्या. कारण कासव ही शर्यत त्यांच्या न थांबण्याच्या केलेल्या प्रयत्नांमुळे जिंकले होते. आणि आपण तसेच छोटे छोटे प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि शेवटपर्यंत मैदानात टिकले पाहिजे. तरच आपण जीवनात नक्कीच टिकू शकू. म्हणून आपल्या सभोवतालची परिस्थिती ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यास महत्त्वाची असते. ज्याप्रमाणे जमिनीत पीक येण्यासाठी ती जमिनीत सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते, त्याचप्रमाणे ती असते. म्हणून अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवनात सुरुवात करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. कारण अशा काळातच खूप काही व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाही आणि ते प्रयत्न पूर्णपणे सोडून देत असतात. आपण कधीही असे प्रयत्न सोडायचे नाही आणि पूर्णपणे धीट राहायचे आहे. आणि धीट राहिले आणि प्रयत्न सोडले नाही तर विजय शेवटी आपला होत असतो. आणि जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा. कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव हे सहन करावे लागत असतात. तेव्हाच ती मूर्ती सुद्धा नक्कीच चमकत असते. म्हणून इच्छाशक्ती असणे हे एका खंबीर मनाचे लक्षण आहे. आणि एक खंबीर मन कोणत्याही परिस्थितीची झुंज देण्याची ताकद देते. त्यामुळे इच्छाशक्ती गरजेची आहे. आणि तुमची इच्छाशक्ती चांगली असेल तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग तुम्ही पुस्तकांची मैत्री केली पाहिजे. आणि पुस्तकांची मैत्री केली तर तुम्हाला भरपूर ज्ञान मिळत जाईल आणि तुम्ही जीवनामधले अनुभव घेत चलाल. आणि अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ स्वतःमध्ये नक्कीच ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींवर विश्वास ठेवला तर स्वामी अशक्यही शक्य नक्कीच करतात. आणि तुम्ही जो विचार करू शकत नाही तीच गोष्ट तुमच्याबरोबर नक्कीच घडेल आणि स्वामी ती घडवून आणतील. आणि कोणत्या ना कोणत्या रूपात स्वामी तुम्हाला मदत नक्कीच करून जातील. आता मित्रांनो, जीवनामध्ये जगण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीला लढा द्यावा लागतो आणि प्रत्येक गोष्टीशी संघर्ष करावा लागतो. जसं तुम्ही प्रत्येक गोष्टी तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्ही संघर्ष करता ते तुम्ही लवकरच मिळवू शकता. आणि ते फक्त एकाच जोरावर, ते म्हणजे आकर्षणाच्या जोरावर. म्हणून आकर्षणाच्या नियमावर प्रभुत्व कसं मिळवावं हे तुम्हाला आज सांगणार आहे. स्त्रिया आणि पुरुष म्हणजे जणू मानवी चुंबक आहेत. कचऱ्याच्या ढिगामधून लोहचुंबक ज्याप्रमाणे फक्त त्याच्याविषयी आकर्षण असणाऱ्या गोष्टी खेचून घेतो, त्याचप्रमाणे आपण सतत आपल्या विचारांना आणि आदर्शांना प्रतिसाद देणाऱ्या गोष्टी आणि व्यक्ती आपल्याकडे खेचून घेत असतो. आणि हा संपूर्ण संदेश तुम्हाला मनापासून जर आवडला असेल ना तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या आवडत्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ लवकर पोहोचवा. स्वामी भक्तांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.